काही तुमचे व्यवहार झाले, पैसे जमा केले काढले, त्याची एंट्री याच्यात होती. म्हणजे तुमच्याजवळ पुरावा असतो की आपण 500 रुपये जमा केले. व या पुस्तकात एंट्री आहे की ते 500 रुपये जमा केले तर कोणत्या बाजूला एंट्री सांगा, कशात येईल? डिपॉझिटमध्ये येईल का विड्रॉवलमध्ये? डिपॉझिट, बरोबर. पैसे भरल्यानंतर डिपॉझिट होता, म्हणजे डिपॉझिटमध्ये एंट्री व्हायची आणि पैसे काढल्यानंतर विड्रॉवल साईडला आणि सगळ्यात शेवटी तुमचा बॅलन्स असतो. तर असे किती प्रकार आहे पहा. एस बीचा आहे म्हणजे सेव्हिंग बँकेचं रिकरिंग डिपॉझिट म्हणतात. एक आर डी म्हणजे काय, दर महिन्याला एक ठराविक रक्कम 5 वर्षापर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये भरायची असते आणि त्याच्यानंतर आपल्याला व्याजासहित पैसे मिळतात. त्याच्यानंतर 3-4 प्रकारच्या टर्म डिपॉझिट आहे. 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी आणि 5 वर्षासाठी. प्रत्येकाचे व्याजदर वेगळे असतात. आता तुम्हाला सांगता येईल ते लिहून ठेवलेले असतात. हां, हे टर्म डिपॉझिट. त्याच्यानंतर मंथली इन्कम स्कीम नावाचं एक वेगळं खातं असतं, त्याचं 5 वर्ष मुदत असते. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला दर महिन्यात तुम्ही ठेवलेल्या रकमेवर एक ठराविक प्रकारचं व्याज तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही पाहता की आईवडील आपल्या इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी NSC घेतात, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, त्याला म्हणतात NSC. ते इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ॲप आहे, ते डाउनलोड करावं आणि मग त्याच्यातनं तुम्ही पैसे पाठवू शकता, तुम्हाला येऊ शकतात. अजून याची किंमत असते एका पोस्टकार्डची 50 पैसे. हे लिहिल्यानंतर तुम्ही काय करता, हे पत्रपेटीमध्ये आणून टाकतात. पत्रपेटीमध्ये आणून टाकल्यानंतर आमचे जे कर्मचारी असतात ते काय करतात, दुपारी पत्रपेटीमध्ये जितकेही पत्र जमा झालेले आहेत ते पत्रपेटीतनं काढून आणतात. याच्यावरती डेट स्टॅम्प मारतात, म्हणजे तारखेचा की या तारखेला टाकलेला आहे. आणि हे जे असे पत्र पाकिटं वगैरे जे असतात हे RMSला पाठवतात. हे पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसहून RMSमध्ये जातं. मग RMSमध्ये काय करतात, ते पत्त्यांवरनं सॉर्टिंग करतात. जळगावचे किती आहे, यावरचे किती आहे, मुंबईचे किती आहे, तसे ते करून त्यांच्यासाठी बॅग बनवली जाते आणि मग ती बॅग त्या गावाला जाते. आता समजा मुंबईहून कोणी पत्र पाठवलं आहे, ते आलं समजा भुसाळ RMSमध्ये. भुसाळ RMSने पाहिलं की आपल्याकडे वरणगावचे आले, मग ते काय करतील, वरणगावच्या बॅगेमध्ये ते सगळं पत्र टाकतील. पत्र टाकल्यानंतर ती बॅग आमच्या इथे सकाळी येते बसने. आम्ही इथे सॉर्टिंग करतो की गणपतीनगरमधले किती आहे, दुसरे कोणत्या आहे, सोडवण्याचे मार्गदर्शन केला, उत्तरं दिले आणि आम्हाला आपण आपल्या वेळात वेळ काढून असं अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व आमचा चाटे स्कूल आणि आमचे विद्यार्थी सर्व चाटे स्कूल परिवार आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आपल्या पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर आदरणीय संजय मेळुंकर साहेब सर यांचा चाटे स्कूल वरणगावतर्फे आम्ही सरांचा आपण आभार व्यक्त करू.